सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे। भाजप, शिवसेना आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये दणक्यात प्रवेश होतोय। काल राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून मुंबई येथील टिळक भवन मध्ये आज एक लक्षवेधी राजकीय घडामोड पाहायला मिळाली। सत्ताधारी भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षांना काँग्रेस पक्षाने जोरदार धक्का दिला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज अनेक विविध संघटनांच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। या प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड सारख्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षात नव्याने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस कुटुंबात उत्साहात स्वागत केले आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत। या महत्त्वपूर्ण प्रसंगी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत, माजी आमदार अनंत गाडगीळ, राजेश शर्मा, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हंती-अंबेरे, प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे आणि प्राध्यापक प्रकाश सोनवणे आदी प्रमुख नेते आवर्जून उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे की काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेश विचार आणि राहुल गांधी यांचा आश्वासक नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिकच दृढ होत चाललेला आहे। देशातील धर्मांध शक्तींना खऱ्या अर्थाने लढा देण्याचे सामर्थ्य आज केवळ काँग्रेसकडेच आहे। या भावनेतूनच विविध विचारधारेचे लोक पक्षाशी जोडले जात आहेत। त्यांनी पुढे नमूद केले आहे की काँग्रेसचा विचार हा देशातील बहुजन, संविधान, महापुरुष आणि साधू संतांचा विचार आहे, तसेच विश्वशांती आणि विश्वबंधुत्वाचा विचार आहे। याउलट सत्ताधाऱ्यांचा विचार हा तोडाफोडा आणि राज्य करा असा संधी साधू असल्याचा गणगणात त्यांनी केला आहे। कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी एका हातात विचार तर दुसऱ्या हातात कृती करून संघर्षाची भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे। या कार्यक्रमात राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनीही सत्ताधाऱ्यांवर कडकडून टीका केली आहे। सत्ताधारी भाजप हे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे ते म्हणाले। देशात जाणीवपूर्वक धर्मांधतेचे विष पसरवून सामाजिक ऐक्य बिघडवण्याचे काम सध्या सुरू असल्याचे आरोप त्यांनी केला आहे। सध्या स्थितीत देशात आर्थिक विषमता, गरिबांची संख्या वाढत चाललेली असून सरकार केवळ मुठभर लोकांसाठीच काम करत आहे। शेतकरी, शेतमजूर आणि गरिबांकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत चाललेले आहे असे सचिन सावंत यांनी निदर्शनास आणून दिले। काँग्रेस पक्ष सदैव जनतेच्या भावनांशी एकरूप असून जे लोक पक्ष सोडून गेले आहेत ते केवळ सत्तेच्या लालसेपोटी गेलेले आहेत। असा आपल्याला येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी लढायचे आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। सध्या स्थितीत अनेक पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचा काँग्रेसमधील हा वाढता राजकीय ओढा बदलत्या राजकीय समीकरणांचे स्पष्ट संकेत देणार आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न, संविधानांचा मुद्दा घेऊन पक्षांनी आखलेली रणनीती कार्यकर्त्यांना पुन्हा आकर्षित करत असल्याचे यावरून दिसत आहे। आपल्याला काय वाटतं? काँग्रेस पक्षामध्ये परत इन्कमिंग सुरू होतोय का? सर्व जनता आता परत एकदा काँग्रेसवर विश्वास ठेवणार का? नक्की कळवा आणि अशाच थोडक्यात माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाची।